अरे अरे लय खोड्या करी ती बरं. तिथं बोर आहे म्हणते, तिथं जाऊ नको. ती माझी 2 शिंगावाली पटुडी. तिथं बोर आहे बोळा, तिथं दगड ठुलाय आणि तिथं जती जाऊ नको म्हणलं तर नमस्कार भावांनो बहिणींनो, तुम्हाला सांगते की आपण नाही का करडीची भाजी खातो. ती पहिली 1 एकर 2 एकर 4 एकर लोक ना करडी पेरायची. आणि पहिले आमच्या लहानपणी तुम्हाला सांगते येत असले कुरकुंज्या म्हणून असायच्या आणि त्या कुरकुंज्या उतरायच्या अशी आबाळामध्ये दावण धरून चालू द्यायचे आणि वरून कुरकूर 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 करायच्या. आणि खाली उतारल्या की तुम्हाला सांगते खवडाली एक तसले पक्षी होते, त्यांचं नाव कुरकुंज्या होते. आणि करडीचा फड बघायच्या आणि उतरायच्या आणि त्याचं मग तेल करून आणायचं. मग तसला करड भात तुम्हाला सांगते. आणि आता काय केलंय लोकांनी, ते पेरायचंच बंद केलंय आणि त्याचं बी सुद्धा भेटा नाही. तर यंदा ना आपण एवढी भाजी खायपुरती पेरली होती. पुढच्या वर्षी मी काय करणार आहे तुम्हाला सांगते. चौकून ज्वाऱ्याला हरभऱ्याला त्याला चौकून हे जे 8 तास घालायला त्याचं बी करून ठेवणार आहे. तुम्हाला सांगते हे 100 रुपये किलो आहे. पंचधान्याला एवढा भाव नाही. आणि त्याचं तेल तर लई चांगलं असतं गहना गाळून आणलेलं खायला. आणि ह्याचं फळं तर तुम्हाला सांगते असे मोठे चवळे हातरायची आणि नुसत्या ह्याच्या तोंडावर असं असं हाणायची बदा पुढे अशी पाठी घालायची. पहिल्या माणसाला तरी हातमोजे नव्हते, काही नव्हते, जिमणीला खळ करायचे. आताच्या माणसाला तर किती सोय आहे, तरी बी असले काट्याचं काम नको वाटतं त्यांना. आता पुढच्या वर्षी बघा ना त्याला पेटा घालायचा म्हणजे आता पेटा घालावा लागतोय ना. माझ्याकडे घरी काय बी आहे घेतलं होतं तुम्हाला सांगते हे काही. आणि ना पुढच्या वर्षी डुकरं बी येत नाही. हे जर फिरलं ना कधी कधी मी आपण तर डुकरं येत नाही काही नाही. त्याच्यामुळे हे बी काढून ह्याचं बी करून हिफाजतीने ठेवून हे लय पेरणार आहे तो घ्यावा. बोर 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 आरूला सोबतच आणायचं नाही उद्यापासून. अगं बोर आहे ना बाई, नसलेला करकसा माझ्या जीवाला काटे माझी मी सुकानी खाऊन दे मला अर्धी कोड नसलेले कुटाने हो बरं त्या बोरच्या इकडं लांब ये ग माझ्या कळीन बस पाटपोळी माझ्या जीवाला करकसा. मी किती दिवस झालं सांगते त्या बोरपशी जायचं नाही बोरपशी जायचं नाही. तिथंच जाती हलती का उलसिक लांब तिथून लांब हो ना बाबा. माणूस जात असते बाई सुळकुणी त्याच्या खाली केवढं काही केवढं नाही बोर. आता ना काढायचं पेटा घालायचा आणि बनवायचा आणि त्याचं बी ना करून खायचं. पाला द्या केळ्यासाठी आता त्याची बी खाल्ली बाजारात येते बरं का भाजी. पण ती ज्वारीची सीजनला पेरलेली भारी लागत.